अव भाऊजी, त्यासाठीच तर येत्या मंगळवारी महापालिका इलेक्शन रेकॉर्डिंगचं काम संपलं आणि आता सुरू झालेलं आहे जाहिरातीचे रेकॉर्डिंग. हे काम होतं म्हणताना मी गेले होते मिरजेला आणि बघू शकता की हसवायचं काम इथं सुरू होतं. म्हणजे काम सुरू असताना काहीतरी असे जोक्स होतात आणि मग हसू कंट्रोल होत नाही. मला तर अजिबात हसू कंट्रोल होत नाही. पण फायनली इथलं जे काम आहे ते छानपैकी डन झालेलं होतं आणि घरी आले. मला तयारी करायची होती गुळाच्या पोळीची. एका ब्लॉगमध्ये मी गुळ कशा पद्धतीने तयार केलेलं होतं हे शेअर केलेलं होतं आणि आज यासाठी मी हे जे मिक्सचर आहे तर ते मिक्स करून घेत होते. म्हणजे 2 वाट्या कणिक, त्याच्यामध्ये 2 चमचे भरून डाळीचं पीठ, 2 चमचे मोहन आणि थोडंसं मीठ घालून असा हा छान गोळा करून घेतलेला होता. आणि थोडंसं म्हणजे मनातून भीती वाटत होती की आपण एवढं सगळं करतोय पण आपल्याला ही पोळी जमेल का नाही. कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की गुळाची पोळी अजिबात सोपी नाही आहे, खूप अवघड असते, तव्यावरती टाकल्यानंतर फुटती. आणि त्यामुळे मी अगदी थोडंसं म्हणजे दबकत पोळ्या केल्या होत्या. पण बघू शकता की पहिल्यांदा मी आयुष्यामध्ये गुळाच्या पोळ्या केल्या होत्या, ज्या खूप छान झालेल्या होत्या. त्यामुळे मी खूप अर्थातच हॅपी होते. निहालने छान अशी रांगोळी सुद्धा काढली होती कारण आज आहे संक्रांत. तर आज आहे मकर संक्रांत आणि तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. बरोबर 6:45 वाजलेले आहेत आणि मी आवरून निघाली आहे हळदी कुंकवासाठी. तर याचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करते, नक्की बघा. तर मी आले होते माझ्या मोठ्या जावेकडे हळदी कुंकाला. तिनं मला कालच फोन करून सांगितलं होतं की असं संध्याकाळी हळदी कुंकू आहे आणि तू ये. ही आहे माझी मोठी चुलत जाऊ. तर तिच्याकडे मी गेले होते. मिरजेमध्येच राहते ही. आणि कसं असतं की म्हणजे अशा सणावाराला आपल्या घरातली माणसं भेटली की आपल्याला थोडंसं फ्रेश एक म्हणजे छान फील होत असतं. आणि बघू शकता की म्हणजे माझ्या बाजूला जी बसलेली आहे तीही माझी मोठी जाऊच आहे. तिच्याकडे सुद्धा आज हळदी कुंकू होतं. सो तिनंही आज हळदी कुंकाला इन्व्हाइट केलेलं होतं. आणि हळदी कुंकाला गेल्यानंतर बेसिकली म्हणजे काय असतं की काय वाण देणार ह्याच्यामध्ये जरा जास्त इंटरेस्ट असतो. पण छान असं वाण यानिमित्त मला मिळालेलं होतं आणि अर्थातच बऱ्याच दिवसांना भेटलो होतो, त्यामुळं थोडीशी मजा मस्ती आणि थोडंसं काहीतरी आमचं म्हणजे गपशप सुरू होती की बाबा हे असं ते तसं, मग ते तसं का झालं वगैरे असं. आणि ही गप्पा आमच्या सुरू असतानाच नेहल छानपैकी रेकॉर्डिंग पण करत होती. आणि बघू शकता तुम्ही एकदम स्माइली फेस आहेत सगळ्यांचे. आणि इथलं हळदी कुंकू करून मला आणखीनही 4-5 ठिकाणी हळदी कुंकूला जायचं होतं, पण सगळं एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाही. त्यामुळे मी फक्त एका ठिकाणचंच हळदी कुंकू तुमच्यासोबत शेअर करते आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी इतर ठिकाणी जे हळदी कुंकूला गेले होते तर तिथले जे छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स आहेत ते नक्की शेअर करेन. आणि हळदी कुंकू आता सुरू झालेला आहे. रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा हा जो सेक्शन आहे तो असा सुरू राहणार आहे. तुमच्यासोबत मी नक्की शेअर करत राहीन. पण आजचा ब्लॉग मात्र इथं संपवते मंडळी. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.